शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर किरण गायकवाड. आजही आपण आणखी एका नवीन विषयावर बोलण्यासाठी एकत्र आलो आणि आजचा जो विषय आहे तो सर्व परिचित आहे आणि सगळ्यांना नेहमी भेडसावणारा प्रश्न आहे. सगळ्यांच्या गोठ्यामध्ये, सर्व शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये आढळणारा हा आणि त्रास देणारा हा एक आजार आहे आणि त्या आजाराचं नाव आहे अनिस्ट्रस. अनिस्ट्रस म्हणजे गाय वेळेवर माझावर न येणे किंवा आली तरी तुम्हाला न दिसणे, त्याला अनिस्ट्रस असं संबोधलं जातं. तर अनिस्ट्रस म्हणजे माझावर न यायची बरीचशी कारणं आहेत. वेगवेगळ्या अँगलनं आपण त्याच्याकडे पाहू शकतो. त्याच्यामध्ये काय माझावर का येत नाही याची जी कारणं आहेत त्याच्यावर आज आपण थोडं सविस्तर चर्चा करूयात. तर गाय न माझावर येण्यामागचं पहिलं कारण अ, गाय कोणत्या स्टेजवर आहे, गाय कोणत्या स्टेजमध्ये आहे, त्याच्यावर डिपेंड आहे, की गाय माझावर का येत नाही. तर त्याच्यामध्ये पण 2-3 प्रकार आहेत. जर गाय तयार होण्याच्या अगोदर गायीची परिस्थिती, की गाय कालवड असते पहिल्यांदा आणि ज्यावेळेला कालवड असते त्यावेळेला गायीचं प्रीमॅच्युअर प्युबर्टी असते म्हणजे डिलेड प्युबर्टी ड्यू टू अंडर न्यूट्रिशन म्हणजे जर न्यूट्रिशनचं प्रमाण कमी असेल लहानपणापासून आणि त्यामुळं शरीराची वाढ व्यवस्थित नाही झाली आणि त्याच्यामुळं गर्भाशयाची वाढ झाली नाही. त्याच्यामुळं गाय माझावर यायचा वेळेत माझावर यायचा प्रश्नच येत नाही. तर अशा कंडिशनला म्हटलं जातं की डिलेड प्युबर्टी ती जी येते अंडर न्यूट्रिशनमुळे. दुसरा जो महत्वाचं म्हणजे वाढीचं कारण आहे ते ॲबनॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट म्हणजे जर लहानपणापासून गायीच्या शरीराची वाढ झाली, पण गर्भाशयाची वाढ होताना न्यूट्रिशनची जर डिफिशियन्सी असेल, त्याच्यामधले काही मिनरल्स, मायक्रो मिनरल्स जर कमी असतील, तर म्हणजे गर्भाशयाची वाढ होते, ओव्हरींची वाढ होत नाही. कुठेतरी ॲबनॉर्मॅलिटी राहते किंवा एकच हॉर्नची वाढ होते, दुसऱ्या हॉर्नची वाढ होत नाही. एक ओव्हरी लहान राहते, एक मोठी होते. त्याला ॲबनॉर्मल रिप्रोडक्टिव्ह किंवा तुमच्या गायीच्या पिशवीच्या तोंडामध्ये डिफेक्ट येतो, काही वेळेला किंकडं सर्व्हिक्स येतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. अ, गर्भाशयाला जाणारा रस्ता जो आहे, त्याच्यामध्ये वाकडे-तिकडेपणा येणं, याला सुद्धा ॲबनॉर्मल रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक असणं असंच म्हणता येईल. त्याचबरोबर जर कालवडींच्यामध्येच लहानपणापासून एखादा आजार लहानपणी आजारी पडली कालवड आणि एखादा आजार सोडून गेली, म्हणजे गोचिडताप झाला आणि काही जर त्याच वेळेला निमोनिया सोडून गेली, तर जास्त दिवस तो जर आजार तसाच राहिला, तरी सुद्धा गायींच्यामध्ये मास वेळेवर दिसत नाही. त्याला प्री-प्युबर्टियल अनस्ट्रस असं म्हटलं जाईल. दुसरं कारण असं आहे, की अ, दुसऱ्या अँगलनं बघायचं म्हटलं तर गाय पोस्टपार्चम अनिस्ट्रस का येतो? म्हणजे गाय विल्यानंतर सुद्धा गाय माझावर का येत नाही? तर त्याच्यामागचं पहिलं कारण राहतं, की जर जास्त गाय दुधाची असेल, तर लॅक्टेशनचा एक वेगळा स्ट्रेस असतो. म्हणजे 20 लिटर अबोव देणाऱ्या ज्या गायी आहेत, 20 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त दूध देणाऱ्या ज्या गायी आहेत, त्याच्यामध्ये माझावर यायचं, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल सप्लिमेंट शेतकऱ्यांच्याकडनं तेवढ्या प्रमाणात होत नाही आणि त्याच्यामुळे गायीला एक वेगळा दुधाचा ताण राहतो. पहिल्या 3 महिन्यामध्ये गाय भरपूर दुधावर असते. त्याच्यामुळे गायीचा दुधाचा जो स्ट्रेस आहे, त्याच्यामुळे पण गाय वेळेवर माझावर दाखवत नाही. त्याचबरोबर न्यूट्रिशनल स्ट्रेस आहे. न्यूट्रिशनल स्ट्रेसमध्ये उन्हाळा आहे, काय उन्हाळ्याचं टेम्परेचर जर 37-38च्या पुढं जातं, कधी-कधी 40 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त जातं. अशा वातावरणामध्ये सुद्धा गाय स्ट्रेसमध्ये राहते आणि मग गाय वेळच्या वेळेला मास दाखवत नाही. त्याचबरोबर काही गर्भाशयाचे आजार पण आहेत, गाय विल्यानंतर जे होतात. त्याच्यामध्ये मेट्रायटिस, पायोमेट्रायटिस, एंडोमेट्रायटिस हे क्रोनिक डिसीजेस आहेत. त्याचा फोटोही मी तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तर असे काही आजार असतील तरी पण गाय मास दाखवत नाही. बऱ्याच वेळा काही क्रोनिक डिसीजेस सुद्धा विल्यानंतर गायींच्यामध्ये दिसतात. म्हणजे आत्ता सध्या सुरू असणारा बघा लंपी सारख्या आजारामध्ये गाय जरी बरी झाली, तरी तिची न्यूट्रिशनल डेफिशियन्सी भरून निघायलाच बराच वेळ जातो आणि गाय मांस दाखवत नाही बरेच दिवस. त्याचबरोबर गायींच्यामध्ये लहान वासरांच्यामध्ये जसा निमोनिया होऊन जातो, तसाच निमोनिया जरी गायींच्यामध्ये विल्यानंतर जरी राहिला, गुचिडताप होऊन गेला आणि निमोनिया सोडून गेला किंवा ॲनेमिया सोडून गेला, रक्त कमी असलं शरीरामध्ये, तरी पण गाय वेळच्या वेळेला मास दाखवत नाही. आता ही 2 वेळेला झालं, की कालवडींच्यामध्ये मास का येत नाही, विल्यानंतर गायीच्यामध्ये मास का येत नाही आणि तिसरी गोष्ट आहे, की गाय भरली आपण, म्हणजे ए-आय केली आणि तरीसुद्धा गाय परत मास दाखवत नाही. तर त्याच्यामागची पण वेगळी-वेगळी कारणं आहेत. त्याच्यामध्ये जर गाय भरून गाभण न राहायचं पहिलं कारण काय असेल, तर 100% गाय गाभण असेल तर मास दाखवणारच नाही. पण गाय भरून गाभणला जर मास दाखवत नाही, तर त्याच्यामध्ये दुसरं कारण गर्भाशयाच्या आतमध्ये पू असणं, हे सुद्धा कारण आहे. ज्याच्यामध्ये मी थोडं एक्झाम्पल थ्रू दाखवतो तुम्हाला. स्क्रीन शेअर करतो माझं पहिलं.
तर हे गर्भाशय आहे. जनावरांचं हे गर्भाशय आहे आणि ह्याच्यामध्ये जर अ, बऱ्याच वेळा आपल्याला गर्भाशयाचे आजार दिसतात. त्याच्यामध्ये हा पायोमेट्रायटिस आजार आहे. पायोमेट्रायटिस आजारामध्ये अ, गायीच्या गर्भाशयात जर पू असेल, तर गाय मांस दाखवतच नाही आणि याच्या अशी कंडिशन जर गाय विल्यानंतर आपल्या गायीच्यामध्ये आढळते, तर गायीच्यामध्ये गाभण राहायचं प्रमाणही अत्यल्प राहतं. दुसरं कारण गायीच्या गर्भाशयाच्या आजारामध्ये आपण म्हणू तर ल्युटियल सिस्ट असतं. सिस्ट बऱ्याच प्रकारचे असतात. एक फॉलिक्युलर सिस्ट असतं आणि दुसरं ल्युटियल सिस्ट असतं. फॉलिक्युलर सिस्ट आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंय. तर तुम्ही व्यवस्थित बघितलं असाल तर फॉलिक्युलर सिस्टचं मी फोटोसहित सविस्तर सांगितले तुम्हाला. पण ल्युटियल सिस्ट म्हणजे ल्युटियल सिस्ट अशा पद्धतीचं असतं. गर्भाशयामध्ये जी ओव्हरी असते, ओव्हरीच्या मधून ओव्हरीमधून एक ओव्हा बाहेर पडतो. पण हा ओव्हा बाहेरही पडत नाही आणि ना स्त्रीबीज कोशामध्येही राहत नाही. मधल्या अवस्थेला मधल्या अवस्थेला हे ल्युटियल सिस्ट असं म्हटलं जातं. हे पण माल न्यूट्रिशनमुळेच होतं ॲक्चुअली न्यूट्रिशन डिफिशियन्सी असल्यामुळेच घडतं. आणि मग आणि सगळ्यात शेवटचं कारण जर का यांच्यामध्ये माझ्यावरून यायचं कोणतं असेल तर मग जर माज येतोय म्हणजे सिमेंट देऊन सुद्धा किंवा गाय भरून सुद्धा जर माज येत नाही, त्याच्या मग कारण राहतं की आपल्या माज लक्षात आला नाही. त्याला सायलेंट हिट हिट म्हणता येईल. म्हणजे सायलेंट हिटमध्ये कोणत्याच प्रकारे गाय आपल्याला माजावर येतानाच दिसत नाही. आता बऱ्याच बऱ्याच शेतकऱ्यांच्या मध्ये बरीच अ, माझावर न येण्याबाबतीत जशी शेतकऱ्याच्या बाजूने काय करणार तसे गायीच्या गर्भाशयाच्या बाजूने पण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाहीत. म्हणजे सायलेंट हिटला हे बघा हे एक उदाहरण आहे. ज्याच्यामध्ये गायीचं एकदमच थोडासा डिस्चार्ज दिसतो आणि गाय आपल्याला गाभण आहे का नाही माझावर काही येत नाही. थोडासा डिस्चार्ज दिसतो आणि आपण म्हणतो की गाय हिटवर नाही आलेली. तर ऍक्च्युली ही हिट असते, पण न्यूट्रिशनच्या डिफिशियन्सीमुळे एकदम थोडासा डिस्चार्ज टाकते आणि आपण म्हणतो गाय हिटवर येऊन गेली किंवा 2-3 दिवसानंतर रक्त पडून दिलं. आता हे जसे काय आपण काय शेतकऱ्यांच्या बाजूने काय न्यूट्रिशनमुळे प्रॉब्लेम आहे. तर काय जसे तसेच गायच्या गर्भाशयाच्या बाजूने पण काय प्रॉब्लेम असतात ज्याच्यामुळे गाय मास दाखवत नाही. तर त्याच्यामध्ये काय कारण असू शकतात? तर पहिलं कारण असं असतं की गाय गाभणच असेल तर मास दाखवत नाही. दुसरी गोष्ट पायोमेट्रायटिस जे आपण आत्ता दाखवला पायोमेट्रायटिस ह्या पायोमेट्रायटिसमध्ये बऱ्याच वेळा अशी जर कंडिशन किंवा अशी जर पस जर गायच्या गर्भाशयातून येत असेल तर 100% गाय मास दाखवतच नाही आणि बऱ्याच वेळा या अशा कंडिशनमध्ये गाय मासावर याचं प्रमाणच अत्यल्प राहतं. त्याच्यानंतर दुसरं एक कारण आहे जर गायीच्या गर्भाशयामध्ये गर्भ मरण पावला असेल म्हणजे त्याला ममीफाईड फिटस म्हणतो आमच्या भाषेत. ममीफाईड फिटसमध्ये गर्भ वाळत जातो म्हणजे एका ठराविक वेळेनंतर त्याची वाढच होत नाही आणि गर्भ असा वाळत जातो आणि अशी कंडिशन आत असेल तर ना गायीच्या गर्भाशयाची वाढ होते, वासराची वाढ होते ना शरीरात बाहेरून काय बदल गायीच्यामध्ये दिसतात आणि आपण म्हणतो गाय गाभण आहे आपली आणि गाय माझही दाखवत नाही. ही एक कंडिशन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला माज दिसतच नाही. म्हणजे आत गाभणच आहे आणि वासराची पण वाढ होत नाही आणि गाय माझावर पण येत नाही. ही कंडिशन ममीफाईड फिटसमध्ये असते. आणि ह्याचंच एक दुसरं एक्झाम्पल येतं मॅसिरेटेड फिटस. मॅसिरेटेड फिटसमध्ये हेच वासरू जास्त काळ जर आत राहिलं तर सडलं जातं आणि फक्त बोन्स राहतात म्हणजे फक्त हाडं राहिले, मांस त्याचं सडून गेले. त्याला मॅसिरेटेड फिटस म्हणतात. ह्या कंडिशनमध्ये गायीनं मास करायचा कुठेच प्रश्न उद्भवत नाही. आणि तिसरी जी कंडिशन आहे ती मगाशी दाखवली त्याप्रमाणे ह्या कंडिशनमध्ये सायलेंट हिट ज्या वेळेला येते त्यावेळेला डिस्चार्ज फार कमी येतो आणि गाय आपल्याला अजिबात माझावर येताना दिसत नाही किंवा दिसले तरी हा समजत नाही माझा आणि भरण्यायोग्यपणा हा माझ नसतो. त्याच्यामुळे गाय आपण राहायचं पण याच्यामध्ये फार प्रमाण कमी राहतं. आता अजून एका कारणामुळं गाय आपल्याला माझावर आलेली दिसत नाही तर त्यातलं पहिलं कारण आहे की माल न्यूट्रिशन म्हणजे न्यूट्रिशन मध्ये जर गायच्या काय कमी आहे शेतकऱ्यांच्या बाजूने जर न्यूट्रिशन मध्ये काय दिलं गेलं नाही तर मग मात्र गाय माझावर येताना म्हणजे गाय दुधावर तर चांगले आहे आणि चांगलं मिनरल मिक्सचर वगैरे खायला नसेल किंवा गायची तब्येत चांगली सांभाळली गेली नसेल तरी पण गायच्या मध्ये वेळच्या वेळेला किंवा चांगला माल दाखवायचे प्रमाण बऱ्याचसा कमी राहतं. त्याचबरोबर गायच्या मध्ये दुधाचा एक वेगळा ताण आहे ज्याच्यामुळे गाय 20 लिटरच्या अबोव ज्या गायी आहेत त्यांना उन्हाळ्याचा नाही म्हटलं तरी त्रास होतो आणि त्यांच्यामध्ये माझावर याचं उन्हाळ्याच्या मध्ये किंवा फारच प्रमाण कमी राहतं किंवा गाभण राहायचं पण प्रमाण कमी राहतं ड्यू टू लॅक्टेशनचा स्ट्रेस आहे. त्याचबरोबर सीझनल स्ट्रेस आहे, उन्हाळ्याचा ताण आहे, थंडीत पण बऱ्याच वेळा असं घडताना दिसतं की गायी एकदम दुधाला कमी येतात. अशा वेगवेगळ्या सीझनचा सुद्धा गायीच्या माझावर येण्यावर अफेक्ट होत राहतो.
क्रोनिक फास्टिंग डिसीज मध्ये गायला विल्यानंतर जर लंपी होऊन गेला किंवा बऱ्याच वेळा गाय अशी दिसते एखादा आजार खोलवर, आता हा अॅनिमिया आहे किंवा क्रोनिक निमोनिया आहे. ऍक्च्युली हा निमोनियामध्ये गाय खंगत खंगत जाते, खराब होऊन जाते आणि गाय न्यूट्रिशनल न्यूट्रिशनल कॅपॅबिलिटी फारच कमी होऊन जाते. शरीरात डिफिशियन्सीची कंडिशन इतकी वीक होते की गाय स्वतःच जगण्या इतपत तिच्या शरीरात न्यूट्रिशन नाही तर माझावर कधी येणार, अशा कंडिशन मध्ये गाय आपल्याला माझावर येताना दिसत नाही. आता ही झाली वेगवेगळी कारण ऍक्च्युली माझावर नाही येण्याची, पण आपण त्याला माझावर आणण्यासाठी काय पद्धतीने उपचाराला जाऊ शकतो याच्यावरही आपण थोडीशी चर्चा करूया. तर गाय माझावर येण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा जर काय द्यायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जंताचं औषध दिलं गेलं पाहिजे. पहिल्यांदा जर आपण जंताचं औषध देतोय ना, तर बरीचशी कारणं आपण इथंच संपवतोय. म्हणजे माझावर यासाठी जंताचं औषध सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे जंताचं औषध जर वेळच्या वेळेला देतोय तर गायचा किंवा म्हैशीचा मध्ये माझावर यायचं तर 10 गायी किंवा म्हैशी माझावर येत नसतील तर फक्त जंताची गोळी चारून त्यातल्या तीन तीन जनावर आपोआप येतात. त्याचं कारणच असं आहे की जनावर ज्यावेळेला दंताची गोळी दिली जाते त्यावेळेला न्यूट्रिशनल अवेबिलिटी चांगली होती. म्हणजे आपोआपच जे चाऱ्यातून न्यूट्रिशन मिळतात, पचन करण्याचं प्रमाण आणि शोषून घेण्याचं प्रमाण जे जंत खात असतात ते जनावरांना मिळतं ऍक्च्युली, आणि त्याच्यामुळं बऱ्याचदा गायींच्या मध्ये माझावर यायचं प्रमाण चांगलं दिसतं. दुसरी गोष्ट आहे की मग जंताचं औषध जर तुम्ही देताय तर त्याच्याबरोबर एक चांगलं मिनरल मिक्सचर सुद्धा आपण जर खाऊ घातलं, तर मागच्या वेळेला मी व्हीएमआर प्रिपेअर केलेलं आहे तुम्हाला, पण चांगले नामांकित कंपनीचं जर मिनरल मिक्सचर जर तुम्ही कॉन्स्टंट आहारामध्ये देताय तर गायीचं माझावर यायचं वेळच्या वेळेला प्रमाण चांगलं राहतं, त्याचबरोबर गाभण राहायचं प्रमाण चांगलं राहतं. जर तेवढं करून पण जर येत नसेल, मिनरल पण सुरू असून जर येत नसेल, तर आपण वरच्या वर गायच्यामध्ये एनर्जी डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी, फॉस्फरसची लेवल भरून काढण्यासाठी फॉस्फरसची इंजेक्शन पण आपण देऊन गायला माझावर आणू शकतो. एवढं करून जर होत नसेल, इंजेक्शन पण फॉस्फरसची देतोय आपण, मिनरल पण चांगलं चालू आहे, जंताची गोळी पण दिली आहे, तर मात्र आपल्याला डॉक्टरांच्या थ्रू गर्भाशयामध्ये हात टाकून ओव्हरीला मसाज करायला पाहिजे. ओव्हरीला मसाज केलं तर बऱ्याचदा काही वेळच्या वेळेला माझावर येतात. ते करून ते करत करत त्याच्यासोबत जर आपण गायीच्या पिशवीच्या तोंडावर जर एक चांगल्या प्रकारचं औषध, म्हणजे औषध जरी त्याच्यावर पिशवीच्या तोंडावर जरी सोडून देऊ शकलो एक 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 दिवसाआड 2-3 वेळा, तरी पण गाय तुम्हाला 4-5 दिवसामध्ये 5-6 दिवसामध्ये माझावर येताना दिसते. अजून जर बाजारामध्ये वेगवेगळी हर्बल प्रिपरेशन सुद्धा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये प्रजान आहे, जेनोवा गोळ्या आहेत, त्यामध्ये इस्ट्रोनापोर्ट गोळ्या आहेत, त्याच्याबरोबर इस्ट्रोमॅक्स म्हणून आता इंटस कंपनीचं अजून गोळ्या आहेत, त्या पण ही हर्बल प्रिपरेशन आहेत. म्हणजे आयुर्वेदिक आहेत, हर्बल गोळ्या आहेत. त्याच्यामध्ये काय आपली वेळच्या वेळेला माझावर येताना दिसेल. काही लोकांना हर्बल प्रिपरेशन नाही करायचंय बाबा, आपल्याला ॲलोपॅथिक पाहिजे, मेडिसिन मध्ये पाहिजे, तर क्लोमिपिन सायट्रेट नावाच्या गोळ्या आता बाजारात उपलब्ध आहेत. ज्याला आत्ताच्या काळात फर्टीज आहे, फर्टी बूस्ट आहे, ओलंटा 300-500 mg मध्ये आपल्याला गोळ्या मिळतात. ह्याही गोळ्या चालल्या तरी आपल्याला काय माझावर येताना दिसेल. हे सगळ्या गोष्टी करून जर गाय माझावर येत नसेलच, तर मग मात्र आपल्याला हार्मोनल थेरपीवर जायला लागतं. हार्मोनल थेरपीमध्ये बुसरेलिन ऍसिडेट नावाचं इंजेक्शन आपण आज दिलं आणि तर त्याच्यानंतर गाय फक्त वाट बघितली तर 8-10 दिवसामध्ये गाय बऱ्याच वेळा माझावर येऊन दिसते, माझावर येताना दिसते. काही वेळेला जर आपल्याला प्रिकॉशन म्हणून जर गाय वेळच्या वेळेला माझावरच यावी म्हणून जर काळजी घ्यायचं असेल तर हेच बुसरेलिन ऍसिडेट इंजेक्शन आपल्याला गाय विल्यानंतर आपण 48 तासाच्या आसपास जर आपण देऊ शकतो, तरी पण गाय ह्या पद्धतीने आपण वेळच्या वेळेला म्हणजे रेग्युलेट करू शकतो, सायक्लिक करू शकतो गायला, हे वेळच्या वेळेला माझावर यावी. आणि अजून एक तिसरा प्रकार आहे त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन. जर आपण गाय माझावर येणाऱ्या गायला जर दिलं तर प्रोजेस्टेरॉनचा डेपो करून ठेवून सुद्धा आपण गायला हा थोडा वेगळा प्रकार आहे जो जो समजतो, पण प्रोजेस्टेरॉनचं इंजेक्शन जर दिलं तर प्रोजेस्टेरॉनची लेवल अचानक वाढते शरीरात आणि त्याच्यानंतर जर कमी झाल्यानंतर गाय ब्लॅकमेल केल्यासारखा हा दुसरा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये गाय माझावर येऊ शकते. त्याच्यानंतर एक अजूनही महागडा एक सीडर आणि जीपीजी प्रोटोकॉल आहे. त्याच्यामध्ये गाय आपल्याला वेळच्या वेळेला भरून एक त्याला आपण बनवू शकतो, प्लॅनिंग थ्रू गाय आपण भरू शकतो. पहिला 7वा 9वा दिवस इंजेक्शन आणि 10व्या 11व्या दिवशी
माझाची लक्षणं दिसू द्या अथवा न दिसता सुद्धा आपण गायला भरू शकतो. अजून पीजीएफ अल्फासारखं इंजेक्शन आहे, ज्या इंजेक्शनला आपण पहिल्या दिवशी आणि 11व्या दिवशी रिपीट केलं तरी पण काय माझा लक्षात आहे एवढा काय मेजर प्रॉब्लेम नाही. पण हार्मोनल थेरपी जर न्यूट्रिशनल डिफिशियन्सी आपण बरोबर भरून काढत असू तर हा खर्च मोठा असल्यामुळं हार्मोनल थेरपीला वापरताना इंजेक्शन काही वेळच्या वेळेला द्यायला लागतात, काही काळजी घ्यायला लागतात. त्याचा ड्रॉबॅक पुढच्या गोष्टीवर म्हणजे सायकलवर पडत असतो. आणि शेतकऱ्यांच्या बाजूने पण थोडं इकॉनॉमिकली खर्चिक होऊन जातं. त्याच्यामुळं शक्यतो हार्मोनल थेरपीच्या न नादाला लागता आपण डिवर्मिंग मिनरल मिक्सचर फॉस्फरसची इंजेक्शन वेळच्या वेळेला ओरियन मसाज इंट्रायुट्राईन तुमच्या हर्बल काही प्रिपरेशन देऊन येते का नाही तर मग क्लोमिपिन सायट्रेट देऊन सुद्धा आपण गाय माझ्यावर आणू शकतो. आणि जर एवढं करून नाही आली तर हार्मोनल थेरपी बेस्ट आहे आणि याच्यामध्ये कन्सेप्शन रेट सुद्धा सुंदर मिळतो आणि गाय सायक्लिक व्हायला मदत होते. तर मित्रांनो हाही अतिशय सुंदर व्हिडिओच्या माध्यमातून आपण गायींच्या मध्ये गाय माज का दाखवत नाही याच्यावर आपण सविस्तर चर्चा करू शकलो. तुमच्याही काही अडीअडचणी असतील तरी पण आपण कमेंटच्या माध्यमातून कळवा. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपण याच्या माध्यमातून तुम्हालाही देत राहू. धन्यवाद.